नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सीतारा रायडरमध्ये. आज आपण आलो आहे भीमाशंकर डोंगर रांगेमधील गिरिदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या तसेच नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांचे साधनेचे ठिकाण असलेला व गोरक्षनाथांच्याच नावावरून ज्या किल्ल्याचं नाव पडलं आहे अशा गोरखगड या किल्ल्यावर. तर मी तुम्हाला दाखवतो की माझ्या पाठीमागे आहे गोरखगडचं प्रवेशद्वार. हे आहे गोरखगडचा प्रवेशद्वार. इथूनच ट्रेक चालू होतो. तर आपण आता इथून सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्रेकला, जे गोरखगड किल्ल्यावर आहे. इथून पहिलेच आपल्याला पायऱ्या लागतात. तुम्हाला बघू शकता हे चांगल्या बनवलेल्या पायऱ्या आहेत आणि किल्ला टाईप बाजूला किल्ला टाईप असं बनवलेलं आहे. आणि इथेच एक मंदिर आहे. आपण या मंदिरामध्ये पहिले जाऊया. हे ॲक्च्युली देहरी गाव आहे. हे इथं बेस विलेज आहे. हे ते मंदिर आहे. या बाजूला मंदिर आलं. इथून हा ट्रेक चालू होतो या बाजूने. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दाखवतो. इथे सुंदर असा नंदी आहे. इथूनही पायवाट जाते वरती. इथून हा रस्ता आहे ट्रेकसाठी आपल्याला सुरुवात करायला. ही पाठीमागे आपलं मंदिर ठेवून आपण या ट्रेलने वरती जाणार आहे. या पायवाटेने वरती जाणार आहे. सकाळचे 9:09 आलेत. आपण आता ट्रेकला सुरुवात करतो आहे. तर बघूया वरती जाऊन गडापर्यंत टॉपला पोहोचून आपल्याला खाली यायला किती वेळ लागतो. पहिला स्टार्टिंगचा पॅच ना थोडा जंगलाचा असेल. इथे आजूबाजूला पूर्ण झाडीझुडपं आहेत. जंगलच आहे पूर्ण. भीमाशंकर अभयारण्य बोलतात ते बरोबर आहे. पूर्ण झाडाझुडपामधूनच पहिला रस्ता जातोय. इथली पायवाट पूर्ण मळलेली आहे. त्यामुळे चुकण्याचा कुठे संभव येत नाही आहे बहुतेक. कारण आम्ही किती 10 ते 15 मिनटं 10 मिनटं चालवून आलो आहे. 10 मिनटं चालून आलो आहे.
एक थोडी खडी चढाई होती, त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रेट लागलं आहे, पठार टाईप आहे, पण जंगलच आहे. आजूबाजूला दोन्ही बाजूला झाडं झुडपं आहेत. मधून छोटीशी पायवाट गेली आहे, ती आपल्याला गोरखगडकडे जाते. अजून दर्शन काय झालं नाही गडाचं आहे, कारण पूर्ण जंगल असल्या कारणाने अजून गड दिसत नाही आहे. बापरे, आत्ताच ह्या वेळेला हा एवढा घनदाट जंगल आहे, तर पावसाळ्यामध्ये इथे किती भयंकर जंगल असेल. सुंदर असा आवाज. वाह. गडावर जाणाऱ्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी इथे बाजूला बघू शकता तुम्ही यूज मी म्हणून लिहिलं आणि डस्टबिन बनवले इथे. तर जर काय आपण प्लास्टिक, पाण्याची बॉटल्स प्लास्टिकची किंवा अजून काय घेऊन जात असाल तर खाली येताना ते खाली आणा आणि इथे टाकू शकता, किंवा जाताना जर तुमच्याकडे काय असेल प्लास्टिक वगैरे कचरा असेल तर तुम्ही इथे टाका. आणि इथे लिहिलेलं आहे गडाकडे जाण्याचा रस्ता, ॲरो पण करून दाखवला आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला गडाचं दर्शन व्हायला लागलं आहे, दाखवतो तुम्हाला मी. असतो म्हणजे ज्या वेळेपासून आपल्याला गड दिसायला लागेल तेव्हापासून त्याचा जो रस्ता आहे तो उतरणीला लागतो. जवळजवळ 50 मिनटं चाललो आहे. 50 मिनटं एकदम खडी चढाई आहे, स्ट्रेट अप आहे. आणि त्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे माती आहे. पावसाळ्यात थोडी स्लिपरी असेल. आत्ता थोडंसं जंगल लागलं. 9:09 चालू केला ट्रेक. 9:59च्या आसपास झालेत, म्हणजे 10 वाजायला आलेत. अप्रतिम सह्याद्रीचं दर्शन. माझ्या मागे पाठीमागे खूप मोठे मोठे पर्वत, म्हणजे डोंगर रांग पूर्ण ही भीमाशंकर डोंगर रांग. त्याच्या मागे खालती ते पूर्ण घनदाट अरण्य, आणि याच्या मागे आपला हा गोरखगड. एक 1.5 तास चालून आल्यानंतर आपण अशा ठिकाणी पोहोचतो जिथे आपल्याला या बाजूला गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. बघू शकता इथे वन विभागाने एक बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवरचं पहिले वाचून तुम्ही त्याचे नियम पालन करायचे आहे. त्याच्यानंतर इथे लेफ्ट साईडला आई डेरमाताचं मंदिर आहे. ते मंदिर आहे ते
काठी आपोआप जाते. भयंकर हवा आहे इथे, भयंकर हवा आहे. हा दरीतून पूर्ण वरती येणारा हवेचा फोर्स आहे तो एक नंबर हवा आहे, एक नंबर हवा इथे. आता इथून हा आपला गोरखगड आणि ते मच्छिंद्रनाथ गड म्हणजे दोघांना हे दोन्ही सुळके आहेत. हा एक मोठा सुळका जो गोरखगडाचा आहे, हा मोठा सुळका जो गोरखगडाचा आहे, तो छोटा सुळका जो मच्छिंद्रगडाचा आहे. चला आपल्या तिकडे मंदिराच्या इथे त्या आपल्या कातळ खडकामध्ये एक छोटासा दरवाजा दिसतोय, त्याच्यावरती भगवा आहे. तर तिथपर्यंत आपल्याला येतात, तिथून नंतर पठार चालू होईल. अमेझिंग हवा आहे मात्र. या गडाचा हा एक दुसरा पॅच चालू झाला ज्याच्यामध्ये कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, छोट्या छोट्याच पायऱ्या आहेत, जायला जागा वगैरे सुंदर आहे. फक्त एकच आत्ता मी जातो, हवा खूप जास्त आहे, खूपच जास्त हवा आहे, खूपच जास्त हवा. हवेचा फोर्स खूप जास्त असल्या कारणाने थोडंसं सावकाशच चालावं लागेल इथून. खाली वाकूनच ये, वरती अशी उभी राहू नको अजिबात. खाली वाकूनच. इथे थोडं वरती आल्यानंतर त्या पायऱ्या सोडून त्या बाजूच्या ज्या पायऱ्या ज्या खालती आहेत, त्या बाजूला खालती पायऱ्या आहेत, त्या सोडून वरती आल्यानंतर इथे पाण्याचं टाकं त्या साईडला दाखवलेलं आहे. तर एकदा आपण प्रयत्न करूया त्या पाण्याच्या टाक्याची तिथे जायला. ॲक्च्युली काय थोडी जास्त हवा आहे ना, त्यामुळे फोर्सफुली हवा आहे. ॲक्च्युली जास्त हवा म्हणजे फोर्सफुली हवा आहे, त्यामुळे थोडीशी डिफिकल्टी होते जायला तिकडे. प्रयत्न करूया जायला मिळते का आपल्याला. खूप रिस्की पॅच आहे ॲक्च्युली. हा पूर्णच्या पूर्ण खोल दरी आहे. पाण्याचं टाकं हे त्या बाजूला आहे. जाताना खूप सांभाळून सावकाश जायला लागेल. हे आहे इथे पाण्याचं टाकं. पाणी निव्वळ नाही आहे ॲक्च्युली, पण बऱ्यापैकी पाणी आहे याच्यामध्ये. आणि ही इकडे पूर्ण खोल दरी.
हा थोडासा पॅच जो आहे थोडा डिफिकल्टीचा आहे. इथून वरती गेल्यानंतर एक नॉर्मल शिड्या आहेत, पण या पॅचसाठी थोडीशी जरा मेहनत आहे. सावकाश. एवढं चढून आल्यानंतर आपल्याला उद्योग चालेल. आता आतमध्ये एंट्री करूया. चला तर आपण एंट्री करूया दरवाजातून, आत जाऊया. हो, आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा कातळाच्या आतमध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. कातळामधल्या पायऱ्या हो प्रतिम. अमेझिंग. इथे एक छोटी गुहा आहे. हा एक बहुतेक बुरुज होता, पूर्ण तुटलेलं आहे. आपण इथून वरती आलो या बाजूने, तर आला या बाजूला काय आपण बघून येऊया. हो, या बाजूला पाण्याचं टाक आहे, मोठं एक पाण्याचं टाक आहे. आपण बघू शकतो इथे एक मोठं पाण्याचं टाक. या बाजूला पूर्ण खोल दरी, चालताना किती सांभाळून चालावं लागत असेल बघा. समजा हे उंच असेल तर ॲक्च्युली हे उंचच असणार आहे पाण्याचं टाका इथपर्यंत. सह्याद्रीमधले हे डोंगर रांग. दरवाजामधून आपण एंट्री केली ना की उजव्या हाताला आपण गेलो होतो. उजव्या हाताला एक पाण्याचं टाकं होतं. त्या व्यतिरिक्त आता तिथूनच मागे येऊन पुन्हा डाव्या हाताला आलो तर डाव्या हाताला सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे. तुम्हाला दाखवतो मी. मोठं टाकं आहे, पाण्याचं टाकं. पाण्याची सोय या गडावर एकदम भरपूर केलेली आहे.
आपल्या इथे लागल्या गुहा लागल्या. खालती पाण्याची टाकी आहेत. पाय पकड माझा पाय पकड लोट खाली याला. सावकाश पाय टाक. या गडाचे असे 2 पॅच आहेत ज्या ठिकाणी थोडी रिस्क आहे आणि ती रिस्क एकदम सांभाळून येण्यामध्ये आहे. जर अदरवाईज तुम्ही तुमच्या पाठीवर जर बॅग आहे तर तुम्हाला आजूबाजूला ती बॅग लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल. त्या व्यतिरिक्त कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि एका बाजूला लेफ्ट आणि राईट साईडला आपला हात आणि पकडायला खोबण्या बनवल्या आहेत. तर त्या खोबण्यातून पकडूनच वरती यावं. गडमाथा खूप छोटा आहे. इथे मंदिर आहे. मंदिरापर्यंत पोहोचलो आपण जस्ट.
मंदिर आहे. मंदिराच्या अगोदरच नंदी आहे. हे सांभाळून रे. इथे स्वराज्याचा भगवा आहे. ॲक्च्युली हा टेहळणी बुरुज म्हणूनच वापरला गेला असेल त्या काळामध्ये, कारण हा गड शिवाय बाजूला, कारण याचा गड माता छोटा असल्या कारणाने इथे राहण्याची जास्त सोय नाही आहे. खालती फक्त जे गुहा आहेत तिथे राहू शकतं. त्या व्यतिरिक्त इथे बऱ्याचशा पाण्याची टाकी आहेत, बरीचशी पाण्याची टाकी आहेत. त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याची मुबलक प्रमाणे सोय करून दिलेली आहे. सिद्धगड, या बाजूला सिद्धगड, त्या व्यतिरिक्त मच्छिंद्र चौका. गड चढून आपण वरती आलो. महादेवाचं मंदिर आहे इथे बाजूला वरती पठारावर. त्या दर्शन घेतलं. तिकडे त्या बाजूला स्वराज्याचा भगवा आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे स्वराज्याचा भगवा आहे. बरं, किल्ल्याबद्दल जर काय सांगायचं झालं तर किल्ल्यावरून आपल्याला इथे मच्छिंद्रगड दिसतो, अहोपेघाट, सिद्धगड हे सर्व दिसतात. त्या व्यतिरिक्त इथे कोणतीही लढाई झाल्याचं अजूनपर्यंत त्यामध्ये कुठे लिहिलेला उल्लेख नाही आहे की इथे लढाई झाली. त्या व्यतिरिक्त इथून घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा वॉच टॉवर म्हणून एक प्रकारे उपयोग केला जात असेल त्यावेळेला. मित्रांनो, गोरखगड आपला पूर्ण बघून झाला. सायमल्टेनियसली आपण तिथून जे गड दिसतात तेही आपण बघितले. आपण इथे पुन्हा पोहोचलो आहे जिथून आपण ट्रेकला सुरुवात केली होती. ट्रेकची सुरुवात आपण इथून केली होती. हे गोरक्षनाथाचं मंदिर. आणि ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर थोडासा कठीण लेवलमधला ट्रेक आहे, कारण काही ठिकाणी कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या, म्हणजे एका बाजून तुटलेल्या आहेत. आणि कॉर्नरिंग जी करतो आपण तिथे ती थोडीशी रिस्की आहे, कारण आपल्या पाठीवर बॅग असते आणि खाली खोल दरी असते. जर कुठून तरी लागलं बॅग तर थोडीशी तिथे सांभाळून काळजीपूर्वक जावं लागेल. आम्हाला जायला वरती जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले. 2.5 तासापेक्षा पण जास्त लागले आम्हाला. आणि आता उतरताना आम्हाला 1.5 ते 2.5 तास लागले. 2.5 तासामध्ये आम्ही खाली उतरलो आहे. जाताना वरती जाताना जरूर तुम्ही काहीतरी खायला घेऊन जा, पाणी घेऊन जा, कारण वरती कुठेही पाण्याची सोय नाही. टाक्यामध्ये पाणी आहे पण ते पाणी गरम करून पिण्याजोगं आहे, पण असंच पाणी पिऊ शकत नाही कारण पाण्यावरती शेवाळ धरलेली होती. त्या व्यतिरिक्त जर मला सांगायचं झालं ट्रेकबद्दल तर ट्रेक हा पावसाळ्यात थोडासा डिफिकल्ट होऊन जाईल. आज हा थंडीचे महिने त्यामुळे थोडासा ट्रेक इझी होता, म्हणजे आमच्यासाठी इझी होता. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा. तुम्हाला याच्यापुढेही जर नवीन व्हिडिओ माझे बघायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुरंत तुमच्यापर्यंत पोहोचतील. बरं, तसंच मी आता हा ब्लॉग संपवतो. मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सितारा रायडर सायनिंग ऑफ.